मंदिर हटविण्यावरून शिवसैनिकांचे आंदोलन, मनपा कार्यालयात तोडफोड, तणाव वाढला। मंदिर प्रकरणावरून शिवसैनिकांचे आंदोलन, मनपा कार्यालयात तोडफोड। परभणी शहरातील वांगी रोडवरील आपना नगर येथील मारुती मंदिर हटविण्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीनं मंगळवार मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मनपा कार्यालयात घुसून काही केबिनच्या काचा व साहित्यांची तोडफोड केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला। महापालिकेनं पहाटेच्या सुमारास मंदिराचा ओटावर टीन शेड हटवून मूर्ती उचलून नेल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेविरोधात आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। दरम्यान अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं आंदोलन चिघळले। घटनेनंतर मनपा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। वांगी रोड येथील हनुमानाचं मंदिर बऱ्याच वर्षापासून असलेलं त्या मंदिराची काल रात्री 3 वाजता मूर्ती आणि मंदिर हे जमीनउद्ध्वस्त केलं आणि मूर्ती ही कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये आणून या महानगरपालिकेनं या ठिकाणी ती आणलेली आहे। त्या अनुषंगानं रात्री 3 वाजताचा जो प्रताप महानगरपालिकेनं केलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन हे करत आहोत। सर्व हिंदू धर्मीय काय तुमच्या मागण्या? मंदिर आमचं जशाल तसं द्यावं, आमची मूर्ती जशाल तशी द्यावं बस। आणि महानगरपालिकेच्या सर्व हिंदू त्या ठिकाणी सर्व हिंदूंना जे अपमानित केलेलं आहे त्याची सगळ्यांनी माफी मागावी बस, एवढंच आमचं म्हणणं आहे। स्वतःचा कॅबिनेट हे मंदिर अनेक वर्षापासून होतं, पण या ठिकाणी 1 महिना झाला महापौर परभणीचा बसून आणि ह्या महापौरानं हे जे पाप केलेलं आहे हे पाप म्हणजे एक आमचा हिंदू धर्माला एक अपमान आणि आमच्या देवदेवतेचा अपमान केलेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पण तुम्हाला एक सांगतो, हे समाजकंटकानं केलेलं काम म्हणजे या ठिकाणी ते मंदिर अनधिकृत आहे असं सांगून या ठिकाणी मंदिर पाडण्याचं काम केलेलं। पण तुम्हाला सांगतो 1 महिना झाला या ठिकाणी महापौर हा मुसलमानाचा बसल्यामुळं या ठिकाणी हे मंदिर आणि मूर्ती विटंबना करण्याचं काम ह्या महापौरानं केलेलं आहे।